भेटा. हालेलुया. थोडं पुढं सारखं आपल्या जागेवर बसून घेऊया. हालेलुया. ऐश्वर्या विसरली नियम. हालेलुया. हालेलुया. जरा जोरात म्हणूयात. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आज देवानं त्याच्या सानिध्यामध्ये त्याचं वचन ऐकण्याची, त्याची उपासना करण्याची संधी दिलेली आहे. त्या देवाला आपण धन्यवाद देऊया. Today in his presence he has given us an opportunity to listen to his word, to worship him. Let's give him thanks. आणि देव त्याच्या लोकांना आशीर्वादानं भरतो, म्हणजे देव त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवन, विपुल जीवन देत आहे. And God fills his people with blessings means he is giving them eternal life. प्रियानो, आम्ही येणाऱ्या परमेश्वराची, प्रभूची वाट पाहणारे लोक आहोत. We are people who wait for the Lord is coming. जो प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. The Lord is coming to take us. जो प्रभू आपल्या निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. The Lord is coming to take his chosen. आणि बायबल सांगतं, येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. And Bible says the one who is coming will come, my just shall live by faith. आणि मी पाहतो की तो येत असताना, and while he is coming, आम्ही त्याला विश्वासू दिसावं किंवा त्याच्या कामामध्ये आम्ही मग्न असावं अशी त्याची इच्छा आहे. and we have to be entangled in his work, or we have to be faithful to him. म्हणून या दिवसामध्ये आमचं काम आहे विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहणं. So in this day we have to look at the author and finisher of our faith, Jesus. म्हणजे आमच्या अंतःकरण अस्वस्थ होणार नाहीत. So our hearts are not troubled. आम्ही निराश होणार नाही. We are not disappointed. प्रियानो, सर्व गोष्टी अतिशय प्रतिकूल अशा घडत आहेत. And all things are against us. निसर्ग प्रतिकूल वागत आहे. The nature is unfavorable for us. सर्व काही भयावह स्थिती आहे. And everything is fearful. लोक हक्कासाठी भांडतात, पण त्या हक्क मिळण्याच्या ऐवजी त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. And people are fighting for their right, but instead they have to go to jail. देवानं आपल्या लोकांना स्वातंत्र्य दिलेले किंवा मोकळीकता दिलेली आहे. And God has given freedom to his people. पण आम्ही पाहतो की तो दुष्ट पुन्हा त्या बंधनामध्ये लोकांना टाकण्याचा प्रयत्न करत आहे. But the evil one is putting people in bondage again. आणि म्हणून प्रियानो, या दिवसामध्ये अशा सगळ्या वातावरणामध्ये आमचं चित्त स्थैर्य आम्ही सोडता कामा नये. And these days we don't have to leave the stability of our heart. आम्ही ते सोडू नये अशी देवाची इच्छा आहे. And it's the will of God that we don't leave it. काही दिवसापासून आम्ही पाहत आहोत की मनाविषयी, चित्ताविषयी, अंतःकरणाविषयी आम्ही काही गोष्टी शिकत आहोत. And so we are learning about the mind, about the heart in some days. ज्याचं चित्त स्वाधीन नाही तो गाव कुसून नसलेल्या परक्या गावासारखा आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. Who doesn't have control over his mind is like a city without a broken walls. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. Bible says protect your heart more than the precious thing because it has the source of life. प्रभूच्या पुनरागमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना त्याविषयी आणि देवाचा दास पौल बोलत असताना, and Paul says about the wrong teaching about second coming of Christ. त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, दुसरं थेसलोनिकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याची पहिली 2 वचनं कोणी देवाचं पटकन. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही अशी विनंती करतो की आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकाकी दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अगर पत्राने घाबरू नका. 2 Thessalonians 2:1. Now brethren, concerning the coming of our Lord Jesus Christ and our gathering together with him, we ask you not to be soon shaken in mind or troubled, either by spirit or by word or the letter, as if from us, as though the day of Christ has come. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, बंधुजन हो. The word of God tells us, brethren, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, and we are requesting you concerning the second coming of our Lord Jesus and a gathering together with him, तुम्ही एकाकी दचकून चित्त
चित्त स्थैर्य सोडू नका. You shouldn't be shaken in mind or troubled. आणि आम्ही पाहतो या दिवसामध्ये आणि सगळ्या गोष्टी जे घडत आहेत ते मनुष्याला एकाकी दचकून टाकत आहेत. And the things that are happening today in the world are shaking people. अनपेक्षित अचानक काही गोष्टी अशा घडत आहेत. Unexpected things are happening. आणि सगळे लोक हवालदिल झालेले आहेत. And all people have become feeble. आणि सर्व चिन्ह जे आम्ही पाहत आहोत, The signs that we see today, किंवा सर्व घटना जे आम्ही पाहत आहोत, ऐकत आहोत, all the incidents that we see and listen about, त्या सर्व आम्हाला हेच सूचित करत आहेत की येशू लवकर येत आहे. जरा आमेन म्हणूया. all are indicating to us Jesus is coming soon. आणि म्हणून त्याचं येणं लवकर होत आहे. And he's coming soon. बायबल सांगते येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. Bible is saying I am coming and my just shall live by faith. आणि म्हणून त्या विश्वासामध्ये आम्ही चालावं. So I should walk in the faith. त्या वचनामध्ये आम्ही चालावं. I should walk in that word. जर आम्ही शिक्षणामध्ये मुळावलेले आहोत, if I am rooted in teaching, आम्ही विश्वासामध्ये भक्कम उभे आहोत, I am established in faith, तर पिरानू एकाकी दचकून आमचं चित्त स्थैर्य आम्ही सोडणार नाही. and we shouldn't be shaken immediately in mind or troubled. तर बायबल सांगते अशी व्यक्ती देवावर विश्वास ठेवणारी आणि वाईट बातमीला कधी घाबरणार नाही. And the person who has faith in Christ doesn't get shaken by wrong news. कारण जे काही घडत आहे आम्हाला माहिती आहे की देव चांगलं ते करत आहे. Whatever is happening, we know God is doing good. आणि तो येत असताना या सर्व गोष्टी घडतील असं देवाचं वचन मला सांगतं. And when he's gonna come, the word says all these things are gonna happen. म्हणून आम्ही दचकून न जाता, so we shouldn't be shaken, आम्ही एका चित्तानं, in one heart, आम्ही स्थिर चित्तानं, in a stable heart, आम्ही आत्मसंयमानं, with self control, आम्ही संयमाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. by the guidance of the spirit of self control, we have to आणि walk. देवाच्या विश्वासामध्ये स्थिर राहावं. We have to be steady in the faith of कारण God. ज्यानं आम्हाला आशा दिलेली आहे, Because one who has given us तो hope, निराश करणार नाही. he doesn't disappoint. पण येशू स्वतः म्हणतो की पहा आम्ही लवकर येत आहे. So Jesus says, behold, I'm coming आणि soon. बायबल सांगते ये प्रभू ये, हालेलुया. And Bible says, come Jesus, आणि come. सगळे लोक म्हणतात आमेन. And all people say amen. बायबल सांगते आमेन. Bible says amen. म्हणून आम्ही आमचं चित्त सोडू नये. So we shouldn't leave our heart. म्हणून प्रियानो अंतःकरणाविषयी, चित्ताविषयी, मनाविषयी पवित्र शास्त्र अतिशय आम्हाला आणि महत्त्वाच्या गोष्टी शिकवत So आहे. Bible teaches important things about the mind and the heart. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे. Proverbs 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. More than all precious things, take care of your heart कारण specially. त्याच्यामध्ये जीवनाचा उगम Because आहे. it has the source of life. मग उगम फार महत्वाचा आहे. So source is important. उगम स्थळ फार महत्वाचं आहे. The source place is important. जिथून उगम होतो, The place where the source आम्ही is, पाहतो नदीचा उगम जिथून होतो, where the source of the river is, लोक नदी पाण्यापेक्षा उगम जिथं आहे तिथं पाहायला people जातात. strive hard to go and see the source of the river. उगम महत्वाचा आहे. Source is important. म्हणून प्रियानो आमच्या जीवनाचा उगम कुठं आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये तुमचं मन ते आहे. The source of our life is the heart, is your mind. म्हणून त्या ठिकाणी त्या अंतःकरणाचं बायबल आम्हाला सांगतं की विशेष रक्षण कर. So the Bible says take care of it specially. सर्व रक्षणीय More than all वस्तूपेक्षा the precious things. आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण Take care कर. of your heart. आपल्या मनाचं विशेष रक्षण Take care of your कर. mind. आपल्या चित्ताचं विशेष रक्षण Take care कर. of your heart. कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. Because it has a source of life. कारण मी पाहतो चित्त जर ठिकाणावर नसेल, Because if your mind is not in तो control, मनुष्य वाहून जातो. so man goes astray. मनुष्य भ्रमिष्ट होतो. Man goes astray. चित्त जर तारावर आहे, If your heart is तर stable, सर्व काय व्यवस्थित आहे. everything is fine. मग सर्व प्रसंगामध्ये तुमचं मन कसं आहे ते फार In महत्वाचं all असतं. situation, how your mind is, everything depends on that. तुमचं मन जर स्थिर आहे, Your mind is stable. तर कठीण प्रश्न सोडायला अतिशय आणि चांगली गोष्ट ती आहे. It is a good thing to resolve the serious आम्ही problems. थांबावून गेलो If we are confused, तर काय उपयोग नाही. it's of no use. संकट आली There are problems. तर संकटावर मात करण्यासाठी तुमचं मन स्थिर असणं फार गरजेचं To आहे. overcome those problems, your mind needs to be stable. कारण स्थिर मन जर असेल If you have a stable mind, तर तुम्ही संकटावर मात करून पुढे you जाल. can overcome the problems and move संकटाला forward. घाबरणार नाही. You won't fear the problems. कारण विश्वास लोक हे संकटातील जे उत्सव करणारे लोक Because आहेत. believers rejoice in problems. आणि ज्यांचं मन स्थिर आहे तेच लोक जे उत्सव All करतात. those who have a stable mind, only they can rejoice. मन जर स्थिर नाही, If your mind is not stable, मन जर चित्त जर आणि एकनिष्ठ नाही किंवा जाग्यावर नाही, if your heart is not in place, तर अशा मनुष्य बायबल मला सांगतो तो पडक्या गावासारखा आहे. पडक्या गावाप्रमाणे त्याची अवस्था and आहे. that man is a city broken. म्हणून प्रियानो दचकून चित्त स्थैर्य सोडू नका. So do not be shaken in mind or heart, आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करा. and take care of your spirit. कारण बायबल आम्हाला सांगतं Bible says सर्व वाईट विचार तरंग मनुष्याच्या मनातून अंतःकरणातून येतात. प्रियानो so
all the wrong thoughts come into the mind of man through the heart. मग सर्व डिस्टर्ब करणारे विचार जर तुम्हाला काढून टाकायचे If असतील, you want to remove all the disturbing तर thoughts, तुमचं मन स्थिर असणं, your mind should be stable, तुमचं हृदय सुरक्षित ठेवणं, your heart should be हे protected. तुमचं काम आहे. It is your work. मन सुरक्षित कसं होईल? How your mind would be protected. ते नीतिसुधाचं पुस्तक याचा 4th अध्याय त्याचं 23 वचन. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. कारण त्या जीवनाचा उगम आहे. And Proverbs 4 and 3 protect all the things, specially protect your heart specially because it has a source of life. सर्व रक्षणीय वस्तू, more than all the precious things. म्हणजे भरपूर वस्तू आहेत अशा की ज्या रक्षणीय, ज्याचं आम्हाला संरक्षण करायची गरज आहे. And we have to protect a lot of precious things. आमची प्रॉपर्टी आहे, we have a property, आमचं सोनं आहे, we have gold, आमच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत, important things, आमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आहेत, we have the documents of our भरपूर property. गोष्टी आहेत की ज्याचं रक्षण आम्हाला करणं there are गरजेचं many आहे. things we have to protect. पण या सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा more than all these precious आम्हाला things, विशेष रक्षण करायला सांगितलं especially we have to protect तुमच्या आपल्या अंतःकरणाचं रक्षण our कर, hearts, आपल्या हृदयाचं रक्षण our कर, hearts we have to protect, आपल्या चित्ताचं रक्षण कर, protect our minds, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम because आहे. it has a source of कारण life. ते चित्त जर चांगलं असेल, because if your heart is good, ते चित्त जर स्थिर your असेल, heart is stable, तर प्रियानो त्याचा आणखीन एक फायदा आहे की तुम्ही देवाला पाहू शकता. there's also one benefit that you can see God. म्हणून डोंगरावरच्या प्रवचनामध्ये देवाचं वचन असा तर येशू ख्रिस्त म्हणतो, The Beatitudes, see, 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. those who have a pure heart, they are blessed because they will see God. आणि त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. It has a source of life. जीवन कोण आहे? Who is life? प्रभू येशू ख्रिस्त आहे. Jesus Christ. सत्य कोण आहे? Who is the truth? प्रभू येशू ख्रिस्त Is आहे. Jesus Christ. मार्ग कोण Who आहे? is the way? प्रभू येशू ख्रिस्त Is the आहे. Jesus Christ. म्हणून आमच्या चित्ताचं, आमचं रक्षण करणं, आमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम So आहे. protect your heart specially because it has a source of life. आपलं अंतःकरणाची शुद्धता किंवा आम्ही पाहतो अंतर्यामीची शुद्धता ही देवाला प्रिय आहे. And Lord loves the purity of the heart. म्हणून अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, Those who have a pure heart, they are blessed ते देवाला पाहतील. because they will see God. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो, प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे. So the coming of Christ is near. आपलं चित्त सोडू नका, चित्त आणि त्याची एकाग्रता किंवा स्थैर्य सोडू नका. Do not leave the integrity of your heart. भांबावून जाऊ नका. Do not be confused. आणि ते तुमच्याकडनं होऊ नये, भांबावल्यासारखी तुमची अवस्था होऊ नये. So you shouldn't be confused. तर तुम्हाला एकच गोष्ट करायची You आहे. have to do one thing for जो that. संयमनाचा आत्मा देवानं दिलेला The आहे, spirit of self-control is त्या being given to पवित्र you. आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचं Walk आहे. by the guidance of the Holy Spirit. त्याला पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो. So servant of God says while writing to Timothy, तिमोथेचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 6, 7, 8 वचनामध्ये आम्ही देश वचनाचा सध्या मनन करत आहोत. and 2 Timothy 1 and 6 and 7. The heading there is आस्था व हिम्मत धरावी म्हणून बोध. आस्था व हिम्मत धरावी म्हणून काय सांगितलेलं आहे? बोध. बोध केलेला आहे. so you have to be strong in faith and heritage. आता आस्था म्हणजे काय? So what is your faith? आस्था म्हणजे काळजी असणं किंवा आदर करणं आहे. So faith, it means having respect or having care. आणि दुसरी गोष्ट हिम्मत धरावी. And what is having courage? म्हणून मी तुला बोध करत So I'm आहे. teaching it to you. देवाचा दास पौल म्हणतो मी तुला बोध करत आहे. Paul says I'm teaching you. तुझ्याविषयी मला आदर आहे I respect you. किंवा तुझ्याविषयी मला काळजी आहे. I care for आणि you. म्हणून मी तुला ते आणि तुला हिम्मत धरावी म्हणून तुला बोध करत आहे. काळजीने मी तुला बोध करत आहे किंवा मी पाहतो तुझा आदर करून मी तुला बोध करत आहे. So you should have courage. You should I care for you, and because of that I'm teaching you. हिम्मत तुझं. You should have courage. आस्था काळजीने मी तुला सांगत आहे. With care I'm telling you. काय लिहिलंय पहा त्या What is ठिकाणी. written there? या कारणास्तव मी तुला आठवण देतो मी की तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान देवाचे जे कृपादान माझे हात तुझवर ठेविल्याने माझे हात तुझवर ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे तुझ्यामध्ये आहे ते प्रदीप्त ते कर. प्रदीप्त कर. बस वाच. Therefore I remind you to stir up the gift of God which is in you through the laying of my hands. प्रियानो, कृपादान देवानं दिलेले आहे. The gift is given to a God. पवित्र आत्मा देवानं आम्हाला दिलेला He आहे. has given the Holy Spirit to तो us. दान ते देवाने आम्हाला दिलेला The आहे. gift is given. मग या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला The word of सांगतो. God tells us. पौल तिमोथेला म्हणत Paul आहे, says to Timothy, तो म्हणतो की या कारणास्तव मी तुला आठवण देतो की for this reason I remind you. मी तुला आठवण करत I'm आहे. reminding you. आस्था आणि हिम्मत धरावी म्हणून मी तुला बोध करत आहे. And you
should have faith and courage, and that's what teaching you. तुला आठवण देतो की I'm reminding you, देवाचे जे कृपादान, the gift of God, माझ्या हात तुझवर ठेवल्याने तुझमध्ये आहे, the thing that is in you through the laying of my ते hands, प्रदीप्त कर, and stir it up, ते उज्ज्वल कर, and make it lighten up, ते प्रकाशमान कर, and lighten it up, किंवा ते चकचकीत कर, and make it shine. हालेलुया. Hallelujah. कृपादान काय करायचं आम्हाला? We have to, what you have to do for the gift? प्रदीप्त करायचं आहे, We have to make it full of म्हणजे light. प्रकाशमान We have करायचं to make आहे. it radiant. आम्ही पाहतो त्याला चकचकीत करायचे We have to आहे. make it shimmer. हालेलुया. Hallelujah. चकचकीत गोष्ट अतिशय महत्वाची आहे. And a shimmering thing is important. लक्ष आकर्षित करणारे It attracts your attention. म्हणून या ठिकाणी देवाचं जमा सांगतंय, The word of God tells जे us, कृपादान तुला दिलेलं आहे, the gift that is given to ते you, नुसतं ठेवायचं you नाही, shouldn't just keep it. तर ते तुला प्रदीप्त करायचं You have आहे, to make it ते radiant. तुला उज्ज्वल करायचं You have to आहे, make it full of light. ते तुला प्रकाशमान करायचं You have आहे, to make it full of ते light. ते तुला चकाकणारं ठेवायचं, You have to चकचकीत you have करायचं to आहे. make it shimmering. आता कसं करणार How do you have to do, how do you have to do कृपादानला that? इंग्लिश मध्ये काय तिथे शब्द वापरला? Gift. गिफ्ट, फक्त गिफ्ट आहे का? गिफ्ट ऑफ गॉड. हालेलुया. मग कृपादान ते आहे प्रियानो, So that is a gift from God. देवानं दिलेलं ते दान आहे, Gift from God. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा सुद्धा आहे, Yes, Holy Spirit. देवानं ते आम्हाला दिलेलं आहे. God has given it. म्हणून तुझवर हात ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे ते प्रदीप्त So कर. I've laid hands upon you. That is in you. Have to make it radiant. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. सर्वजण कृपादान पावलेले लोक आहात, आहे की नाही? हात वर करा. मग काय करायचंय आम्हाला प्रिया? So what do you have to do? तिमोथेला तो म्हणत आहे, He says to Timothy, माझे हात ठेवल्याने तुझमध्ये ते कृपादान आलेलं आहे. by the laying of my hands, you have got a gift of God. आता तुझं काम आहे Well, that is your job ते now. प्रदीप्त You have to करायचं, reveal it. ते प्रकाशमान You have to make it करायचं, radiant. ते उज्ज्वल करायचं You have to make आहे, it full of ते light. चकाकणारं You have ठेवायचं to make आहे. it shimmering. हालेलुया. Hallelujah. वस्तू जर आम्ही नुसती तशीच ठेवली तर काही दिवसानं त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्याची चमक जी आहे ती निघून If जाते. we keep a thing without use, after some days we see that the shine is gone. कृपादान सुद्धा तसंच आहे प्रिया. And the gift is in such a ते way. वापरलं तर ते प्रकाशित होणार आहे. If we use the gift, only then the ते light will be seen. ते वापरलं तर चकाकी त्याला येणार आहे. Only if we use it, it will be ते radiant. वापरलं तर ते उज्ज्वल होणार आहे. Only if we use it, it will show light. हालेलुया. Hallelujah. ते उज्ज्वल होणं म्हणजेच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. To make it full of light, only then your future is bright. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुमचं Hallelujah. भविष्य ते आहे प्रिया. It is your future. तुमचं पवित्र आत्म्याचं जे कृपा देवानं दिलेलं कृपादान प्रदीप्त करणं. You have to reveal and make it radiant. हालेलुया. Hallelujah. उज्ज्वल आम्ही म्हणतो तुझं भविष्य फार उज्ज्वल आहे. And we say your future is bright. म्हणजे काय प्रकाशमान आहे. So it's full of light. हालेलुया. Hallelujah. तुमचं भविष्य कसं आहे? How is your future? कसं आहे? हा सांगा. मग घाबरून कशाला बोलताय तुम्ही? घाबरताय का उज्ज्वलला? प्रकाशमान व्हायला घाबरताय का? Are you fearful to म्हणा की be आनंदाने radiant? म्हणायचं माझं भविष्य उज्ज्वल आहे, कारण मी स्वर्गामध्ये माझ्या देवाबरोबर असणार आहे. तेच आमचं भविष्य आहे की नाही? त्याच्या व्यतिरिक्त आमचं काय भविष्य नाही. आणि ते त्या भविष्यावर आम्ही चालत आहोत किंवा त्याच्याकडे ध्येयाकडे लक्ष देऊन आम्ही वाटचाल करत आहोत, म्हणून आम्हाला भौतिक गोष्टीचा पुरवठा देव करतो. So that is our only goal and future, and we are looking at it and walking, and that is why God is providing us all the other things. तुमच्या ठाई असलेलं कृपादान जेव्हा तुम्ही प्रदीप्त करता, When you make the gift that is in you radiant, तुम्ही ते प्रकाशित करता, when you make it full of ते light, रिफ्लेक्ट होतं प्रिया. it gets reflected. तुमच्या चेहऱ्यावर, It is reflected on your face, तुमच्या बोलण्यावर, on your talk. हालेलुया. Hallelujah. मोशे पर्वतावरनं खाली आला. When Moses came from the mountain, कसा आला? काळवणलेला होता का चेहरा त्याचा? how was his face? होता का काळवणलेला? It was नाही. blackened. तो परात्पर देवाला भेटून आला होता. He has met the Most High God. देवाशी संभाषण करून आला He होता. has conversed with God. कृपादान प्रदीप्त झालं He होतं, has got the gift from God. प्रकाशमान झाला होता, He was full of light. चेहऱ्यावरनं तेज बाहेर पडत होतं. His face was radiant. त्याने ते आणि चेहरा झाकून घेतला प्रियानो. But he covered his face. म्हणजे प्रियानो मी पाहतो की देवाचं आणि कृपादान जसं आम्ही प्रदीप्त करतो, प्रदीप्त करायची जबाबदारी कोणाची आहे? ज्याला कृपादान मिळालंय त्याची आहे. When we हालेलुया. make the gift of God radiant in us, हालेलुया. Hallelujah. हा, कृपादान प्रदीप्त करायची जबाबदारी माझी आहे. so I am responsible to make my gift radiant. तुम्हाला कृपादान मिळालंय, You got the gift, प्रकाशमान करायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची आहे. and it's your हालेलुया. responsibility to make it का ते सुद्धा radiant. पालकाने करायचं येऊन, मंडईच्या वडिलांनी येऊन करायचं.
एकदा एका पालकाने तक्रार केली होती. And one parent complained to me. माझा मुलगा आता चर्चला येत नाही, तर मी माझा मुलगा पूर्ण चर्चच्या ताब्यात दिला होता. ती जबाबदारी आता पालकाची आणि एल्डरची आहे. तर त्या माझा मुलगा जर वाया गेला तर त्यांची जबाबदारी. And my son doesn't come to church, and that is the responsibility of the church to take care of him. आता आमच्या ताब्यात किती वेळ असतं तुम्ही? So how much time are you in our control here? हालेलुया. जे काय 2-3 तास आमच्याकडे असणार, संडे स्कूलची मुलं असेल तर 1 तास वरती असणार आहे. Only 2 or 3 hours here, or if from Sunday school just 1 hour above. आता आम्ही पाहतो की त्या काळामध्ये ह्या सर्व 1-2-3 तासाच्या वेळामध्ये And in all those 2 or 3 hours, किंवा संडे स्कूलची वरती मुलं असतात 1 तास संडे स्कूल टीचरच्या हाताखाली असतात. or Sunday school for 1 hour, ते 1 तासामध्ये किंवा खाली 3 तासामध्ये in 1 hour or 3 hours in the इथं church, तुमची बॅटरी चार्ज केली जाते. you can charge your battery here. हालेलुया. Hallelujah. गाडीची बॅटरी, गाडी बंद पडली म्हणून बाहेरनं चार्ज करून आणली. किती लोकांनी आणली? बंद पडली, लक्षात नाही आलं, मग बाहेरनं चार्ज करून आणली. मग आणल्यानंतर काय? So after you charge your battery, what happens? पुन्हा मी तशीच गाडीला फिट करून ठेवली तर ती राहील का तशी? हो, If you repair our vehicle and just keep it without use, राहील का? is it of any use? नाही राहणार. It's of no use. हालेलुया. ती वापरली पाहिजे ते यंत्र. You need to use it after ती repair. गाडी वापरली पाहिजे. You need to use the vehicle. जितकं तुम्ही ती गाडी त्याचं आणि धावणं असेल किंवा गाडीचं पळणं असेल, More you use the vehicle, तितकी गाडी रिचार्ज, ते बॅटरी रिचार्ज the होणार. battery gets charged accordingly. म्हणजे बॅटरीला काम पाहिजे म्हणजे ती चार्ज होती. So the battery needs some work and it gets recharged. आम्ही इथं फक्त चार्ज करून जातो, But we get just recharged here. परत त्याला कामच देत नाही. But we don't do any work for it. मस्त आता जाऊन झोपूयात, मस्त आराम We just करूया. have to go home and sleep now. आज पास्टरने खूप ताणलं. 1 तास मेसेज द्यायचे 1.5 तास दिला. And pastor just preached for 1.5 hours today. पास्टरना तर काही कळतच नाही. Pastor doesn't understand anything. बॅटरी ओव्हर चार्ज व्हायला Our लागली. battery is charged too much. हालेलुया. Hallelujah. तर प्रियानो, मग आम्ही घरी जाऊन काय करतो? मनन करायच्या ऐवजी, So we have to go home and meditate, but we don't do it. त्याचा अभ्यास करायच्या ऐवजी Instead of studying it, मस्त ताणून देतो. we just sleep. मागच्या रविवारी काय शिकवलं, कोणी विचारलं तर कोणाला सांगता येणार नाही. If someone tells you what was taught last Sunday, you don't know it. माणसाचा स्वभाव आहे. And that is the behavior of man, नुसते शिक्षणाचाच नाही, not of the teaching. सकाळी नाश्त्याला काय खाल्लं, दुपारी विचारलं तरी मनुष्य गोंधळून जातो. And man gets confused if we ask him what you ate for breakfast today. काय खाल्लं नाश्त्याला दुसरं? What you ate for breakfast? खाल्लंच की नाही नाश्ता? खाल्लं. काय खाल्लं? व्हेरी गुड. चपाती खाल्ली. हालेलुया. Hallelujah. आम्ही विसरून जातो प्रिया. We forget everything. पण आम्ही ते विसरता कामा नये. We shouldn't forget it. पवित्र शास्त्रामध्ये पहिल्या मंडळीच्या लोकांचं वैशिष्ट्य होतं. That was called the first church in the जे Bible. काय ते मग त्यांना शिकवलं जायचं. Whatever they used to घरी जाऊन teach, ते पवित्र शास्त्रात तसंच आहे का नाही हे पाहत होते. they used to go home and check if it is written the same way in the Bible. याचा अर्थ त्यांचा पालकावर विश्वास नव्हता का? This means they didn't believe in the pastor. विश्वास होता. They believed in the पण pastor, खात्री करून घेत होते. but they had to make it परत sure. परत खात्री करून घेत होते. They had to make it sure again आणि and त्या again. स्वतः ते त्या बायबलमध्ये वाचवा आणि शोधून ते खात्री करून They घेत used to होते. check in the Bible and check it for themselves, त्यांच्या हृदयामध्ये ते पक्क राहत होतं. because it used to be engraved in their म्हणजे hearts. ते घरी जाऊन ती खात्री काय करत होते, म्हणजे नक्की काय करत Why होते? did they make it sure after going home? ते कृपादान प्रदीप्त करत होते. They used to make the gift radiant in ते them. स्वतःला रिचार्ज करत होते. They used to recharge ते themselves. ऍक्टिव्ह राहत होते. They used to be active in the word of God. ऍक्टिव्ह आम्ही असणं गरजेचं So आहे. we should be active always. आम्ही ऍक्टिव्ह जर If you नसेल are not active, तर काही उपयोग it's नाही. of no use. एखाद्या वस्तूचा वापर जर कमी असेल तर त्याची ताकद निघून जाते. If a thing is not used frequently, आपल्या- the strength goes away. आपल्या शरीराचं सुद्धा तसंच आहे. Our body is the same. तुम्ही जर पायाला जास्त आणि काम दिलं नाही If you don't use your legs too much, तर कालांतराने तुमच्या पायातली शक्ती निघून जाते. after some time your legs lose strength. तुम्ही जर एका हाताला काम दिलं नाही If you don't use your hand too much, तुमच्या हाताची शक्ती निघून the जाते. strength in your hand goes away. तुमच्या पायाला शक्ती पाहिजे, If you want strength in your तुमच्या legs, हाताला शक्ती your पाहिजे, strength in your तर hands, तुम्ही त्यांना काम देणं you should गरजेचं make it आहे. work. हालेलुया. Hallelujah. रात म्हणा हालेलुया. आम्ही सध्या 2 व्हीलरला जास्त काम देतो But we use our vehicles a lot, आणि आमचे पाय तसे आदू करून टाकतो प्रिया. and we don't use our legs too much. वापर होण्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्यामध्ये ऍक्टिव्ह कार्यक्षमता अधिक येते. So when we use our legs become active, म्हणून चाला तुम्ही, and we should walk, हाताला काम द्या. and we should make your hands work. हालेलुया. Hallelujah. बुद्धीला जर काम दिलं नाही, If you don't make your brain work, नुसतं बसलं you just sit, तर बुद्धी सुद्धा गंजून जाते. and your brain gets rotten. आणि मग प्रिया लोक ज्याला जिथं काम नाही If you don't have any work, तिथं ते निष्क्रिय होत जातं प्रिया. and it becomes तो inactive. अवयव निष्क्रिय होत The जातो. member becomes तो inactive. पार्ट निष्क्रिय होत The जातो.
organ is inactive. त्याला काम दिलं So पाहिजे. you should make it work. मागच्याच मी मुलांना सांगितलं, I told the youth, एखादं वाद्य तुम्ही नवीन आणलं, if you get a new तर instrument, त्या नवीन वाद्यामध्ये ते वाजवायला सुरुवात केली की त्याच्यामध्ये त्या वाद्यामध्ये माधुर्य किंवा त्या म्युझिक मध्ये काय एवढा गोडवा वाटत नाही. when you start playing the instrument, it doesn't feel sweet. पण जितकं तुम्ही ते वाजवाल, But more and more you play it, जितकं तुम्ही तो रियाज कराल, more and more you practice, तितकं प्रियानो त्या आणि वाद्याचा गोडवा, त्याचा आवाज, त्याचं जे संगीत आहे ते अतिशय मनाला आणि कानाला चांगलं वाटतं. the sound of the instrument gets sweeter and sweeter and becomes melodious. कारण ते रोज वाजत आहे. Because I play it every हो, day. मागच्या झालं सतारे जागृतो विना जागृतो म्हणजे नक्की काय So आहे? harp and lute awaken, what does it mean? नुसतं आम्ही आणून ठेवलंय, Just we have brought it and kept it. काय उपयोग नाही. It's of no use. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रदीप्त जर तुम्हाला करायचं So if असेल, you want to make it तुमचं radiant, कृपादान जर प्रदीप्त करायचं if you असेल, make your gift तर ते radiant, कृपादान तुम्हाला दिलेलं आहे, the gift is given to ते you. वापरात You आलं have to use पाहिजे. the gift. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हां. जर ते वापरलं नाही, If you don't use it, तर ते प्रदीप्त होणार नाही, it won't get ते radiant. प्रकाशमान होणार It नाही. won't get full of light. आणि जे ते प्रकाशमान झालं नाही, If it is not full of light, तुम्ही निस्तेज होणार प्रिया. and you will become inactive, कृपादान ऍक्टिव्ह झाल्यानंतर जे चेहऱ्यावर तेज असतं ते तुमच्या चेहऱ्यावर राहणार नाही. and you won't have the radiance on your face. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देवाचे सेवक तुम्ही चेहऱ्यावरच दिसले पाहिजे. And your face should be seen like the servant of God. हालेलुया. Hallelujah. रॉयल एंट्री तुमची असायला And पाहिजे. you should be royal people. नाही तर मरगळीला जाऊन काय उपयोग नाही. And you shouldn't be feeble having entry. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी तुमच्या समोर उभा राहून आपलं कसं तरी आज वचन काढा, वचन मध्ये तो स्तोत्र काढा, 22वा स्तोत्र काढा, मग आपण त्यातून काहीतरी शिकूया. So if असं I- जर मी तुम्हाला शिकवत बसलो तर तुम्हाला आवडेल का कोण? So if I just preach before you in a weak way, in a feeble way, would you like it? मी ज्यावेळेस येईल तुमच्या समोर प्रसन्न चेहऱ्यानं उभा राहील, When I come to you, stand before you with a pleasant face. कारण ज्या देवाचं वचन मी तुम्हाला सांगत आहे The word of God that I'm telling तो you, मनोहर आहे, He is तो beautiful. दिसायला सुंदर आहे. He's beautiful. मग त्याचा दास जर असा मुलोल चेहऱ्याने उभा राहिलेला कोणाला आवडेल का हो? But if his servant is with a sad face, would you आवडेल like it? का? नाही आवडणार. You won't like it. आणि म्हणून नेहमी सांगतो, सगळ्या सेवकांना सांगतो, त्यांनी जसं आपली पर्सनॅलिटी सुद्धा व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं So that's why I tell all the servants, you have to have a good personality. आहे. हा, तुमची पर्सनॅलिटी चांगली असली Your पाहिजे, personality should be good. तुम्ही व्यवस्थित असलं पाहिजे, You should be proper. व्यायाम करायचा, दोन्ही व्यायाम करायचे, And you should be full of exercise. शारीरिक पण व्यायाम करायचा, आध्यात्मिक जास्त You करायचा. should exercise physically and spiritually. शारीरिक व्यायामाला थोडी जाणीव भाग आहे, And we have to have a physical exercise limits. आणि पण आत्मिक एक्सरसाइज जे आहे, व्यायाम जो आहे त्याला भरपूर मोठे आशीर्वाद आहे. But spiritual, जगात सुद्धा आहे आणि जगातून गेल्यानंतर सुद्धा आहे. but spiritual exercise has great blessings in the earth and also in heaven. हालेलुया. Hallelujah. म्हणजे आत्मिक कसरत तुम्ही करता, So you have to do spiritual exercise. कसरत केल्यानंतर तुम्ही त्याचं जे आणि जे कृपादान वापरात आणता प्रियानो, After you do the exercise, the gifts that you use. मग तुमचं शरीर सुद्धा तसं असलं पाहिजे. So how should your body be? तुमची उभं राहण्याची पद्धत, The way of your standing, तुमची बोलण्याची पद्धत, the way of your talking. तुमच्याकडे पाहिलं की समोरच्या माणसाला सुद्धा प्रसन्न वाटलं When पाहिजे. someone sees it, that person should feel pleasant. हालेलुया. Hallelujah. हा, हे लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात You ठेवा. should remember this thing. नुसतं वचन सांगणार नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा. Everyone should listen to this. जिथं तुम्ही जाल, Wherever you go, तुम्ही परिस्थिती बदलणारे लोक. Your people will change the situation. तुम्ही कोण आहेत? I told you before what you are. हा, आताच बोललो की 1 आठवड्यापूर्वी. हे असं असते पाहिजे. आता स्मरणशक्तीला काय संदेश असेल तर बघतो, शोधतो मी. And let us preach sometime about the memory power. हा, सेलिब्रिटी बोललो होतो मी. And I told you about some celebrity. बोललो होतो की नाही? सेलिब्रिटीची बघा बरं एंट्री कशी असते. And you can see the entry of a celebrity. त्याला माहित असतं की आता लोक माझी वाट बघत असतात. And he knows people are waiting for तो me. येतानाच असा येतो मस्त पैकी. So while he comes in a special सगळे way. लोक वाट बघणारे, तरुण पोरं, मुली, मुलं सगळे उड्या मारत असतात. And all people standing there, all the youth, they stand there. कशी एंट्री असते? रॉयल एंट्री असते. And the entry is royal. हालेलुया. Hallelujah. हा, तशी आमची एंट्री असावी. And our entry should be such. आणि म्हणून आम्ही प्रियानो आमचं कृपादान जे आहे ते प्रदीप्त होणं गरजेचं So आहे. that is why our gift should be radiant always. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुमचं कृपादान तुम्ही प्रदीप्त केलं, When you make your gift full of ते light, प्रकाशित केलं, when you lighten it up, तर तुम्ही देवाची सेवा
खऱ्या अर्थानं करू शकता पवित्र आत्म्यानं भरून. In the true sense, you can serve God by being filled with the Spirit. देवाने 9 कृपादानं दिलेली आहेत. God has given you 9 gifts of the Spirit. कशासाठी दिलेली आहेत? What is it for? जपून ठेवायला दिलीत का? Just to keep it safe. दिलीत का? ते वापरायला दिलेली. You have to. It's given to you to use it. जा मी तुला कृपादानं देत आहे. Go, I am giving you a gift. मंडळीच्या वाढीसाठी मंडळीच्या उन्नतीसाठी ती उपयोगात आण. And use it for the growth of the church. मी तुला आरोग्याचं दान दिलेलं I आहे. have given you the gift of healing. जा त्याचा वापर कर. Go and use it. मी अद्भुत काम करण्याचं चमत्कार करण्याचं दान तुला देत I आहे. have given you the gift of तुला signs and wonders. कृपादान देत आहे. I have given you the gift. जा ते तू कर. Go and do it. जितकं तुम्ही More कराल you do it. तितकं ते प्रदीप्त होईल. The more you will get जितकं revealed. तुम्ही रोग्यांसाठी प्रार्थना कराल More you तुम्हाला pray ते for the sick. आरोग्य देण्याचं दान आहे. If you have the gift of healing, तितकं तुम्ही तुमचं ते कृपादान प्रदीप्त होणार आहे. more and more the gift would be lighted up. अद्भुत काम करण्याचं कृपादान देवाने तुम्हाला दिलेलं God आहे. has given us the gift of तर miracles. जितकं तुम्ही ते काम कराल More you use it, तितकं प्रदीप्त ते होणार it will get lightened up. हालेलुया. Hallelujah. कुणाला देण्याचं दान आहे. God has given us the gift of giving. मग जितकं तुम्ही द्याल More you give, तितकं कृपादान प्रदीप्त होणार more the आहे. gift will be lightened up. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. टाळ्या Hallelujah. वाजवूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. Worship you, Jesus. Hallelujah. Hallelujah. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन देवाचा दास अतिशय काळजीपूर्वक त्याला सांगत आहे. So that is why the servant of God is saying carefully. त्याला here. हिम्मत धरावी म्हणून बोध करत He's आहे. giving him the teaching of मी encouragement. तुला आठवण देतो की I'm reminding you, देवाचे जे कृपादान माझ्या हात तुझवर ठेवल्यानं तुझमध्ये आहे the gift that you got to the laying of my hands, ते प्रदीप्त कर. stir it up. हालेलुया. Hallelujah. बरेच लोकांना मीटिंगच्या काळामध्ये आणि भविष्यवाणी होती त्यांच्यासाठी. And many people get a prophecy on the day of meetings. देवाचा दास देवाच्या दासी येते. The servant of God, a prophetess of God डोक्यावर comes हात in. ठेवून मग त्यांना सांगत आहे देवाचं देव मला सांगत आहे की तुला मी या कामासाठी बोलवलेलं आहे. They lay their hands on them and say, God has called you for this work. मग ज्या दिवशी ते भविष्यवाणी होती किंवा ज्या दिवशी देव त्यांच्या त्या व्यक्तीशी बोलत असतो When they get the prophecy on that day, तो दिवस मात्र त्या व्यक्तीसाठी अतिशय अद्भुत असतो. that day is a special day for that person. आणि मग नंतर हळूहळू हळूहळू तो प्रदीप्त करण्याच्या मागे न लागता मग त्याच्यामध्येच वाहून जातो. हळूहळू तो विसरून जातो की माझ्यासाठी ही भविष्यवाणी झालेली आहे. And slowly that person forgets. Instead of stirring it up, that person goes away from the prophecy. मग आठवण करून दिली की त्यांना वाईट वाटतं. But after you remind them, they feel bad. एक फार मोठा एक मुलगा आपल्याकडे येत होता काही वर्षापूर्वी. And there was one boy who used to come to church आणि before a year. डीजेस दिनाकरनी त्याच्याविषयी भविष्यवाणी केली होती. And DJs Dinakaran prophesied for him. आणि त्यावेळेस आम्ही त्या मीटिंगला त्या ठिकाणी होतो रेंजलच्या त्या ग्राउंडवर. And then when we went for the meeting at Angels. आणि मग चर्च मध्ये आता आल्यानंतर संडेला And after he came to church on Sunday, मी त्याला बाजूला घेऊन त्याला सांगितलं की बघ अशी तुला प्रॉफिसी झालेली आहे. I talked to him and I told him this is the prophecy of खुश God. झाला. And he was happy of मग that. त्याला मी सांगितलं की कृपादान तुला देवानं तुझ्यासाठी भविष्यवाणी केली, तुला या कामासाठी देवानं वेगळे केले, पण आता तुझी जबाबदारी आहे की तू शांत न बसता ते कृपादान तुला प्रदीप्त करायचं. So God has given you the prophecy, but your job is you have to not sit quiet, but you have to stir up the prophecy done for you. जे दान तुला देवानं दिलेलं The आहे gift given to you by God, त्याप्रमाणे तुला चालायचं. you have to walk by it. त्याप्रमाणे तुला काम करायचं You have to आहे. do the work by it. म्हणजे देव त्या ज्या कामाचे तुला बोलवतो त्याच्यामध्ये तुला अधिक आशीर्वादित So करणार the आहे. work God has called for you, you'll get the blessing in it. पुढच्या आठवड्यामध्ये तो मुलगा येण्याचं सोडून दिलं त्यांनी. From the next week, that boy stopped coming. त्याला वाटलं की एवढा मोठा इंटरनॅशनल स्पीकरनी माझ्यासाठी भविष्यवाणी केली. He felt that the international preacher has prophesied for आणि me. मी त्याला प्रोत्साहन देत होतो, मी त्याला बोध करत होतो. त्याला वाटलं की पास्टरने हे असं बोलून मला निराश केलं, माझ्यातलं अमुक केलं, मी त्या चर्चला येणार. But I was trying to encourage him, but he thought pastor is trying to disappoint me, and I stopped coming to church. माझं काम मी केलं. I did my work there. आता काही कामानिमित्त एका हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो. So I went to hospital for some work. ते प्रॉफिसी झाल्यानंतर जवळजवळ बऱ्याच वर्षानं आता काही 2-3 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो. After many years after prophecy, 2-3 years back, I went to the hospital. आणि तीच व्यक्ती त्या ठिकाणी होती. And I met that person there. समोरच आली माझ्या. And he came before me. पास्टर प्रेज लॉर्ड. Pastor, praise the Lord. काय करतो? What do you do? काय नाही, हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर आहे. So I'm a compounder at the hospital. का असं झालं? Why did this happen?
जे कृपादान तुला मिळालं ते तू प्रदीप्त केलं नाही. The gift that was given to you, didn't lighten it up. हालेलुया. Hallelujah. कधी कधी काय काय लोकांना माझं बोलणं थोडं टोचतं, पण त्याच्या आतमधली जी भावना आहे ते कुणी समजून घेत नाही. So many people feel bad by my talk, but they don't understand the emotion behind तुम्ही it. पुढे जावं. You should go forward. देवाने दिलेल्या पाचारणाप्रमाणे तुम्ही काम करावं. According to calling given to you, have to या work. गोष्टीमध्ये काय खट काय होतं आणि त्यामुळे कसे लोक मागे पडतात ते त्यांना मी अनुभवातून सांगतो, पण त्यांना ते आवडत नाही. So what is happening because of this? How people fall bad with experience. I tell them, but they feel bad. असे भरपूर लोक मी पाहिलेले I आहेत. have so many people. आता ते काहीच नाही. They are nothing today. चार सेवकाकडनं प्रॉफिसी झालेली, They have got prophecy from 4 servants. पाचारणाची खात्री झालेली, They have the assurance of the ज्या calling. कामासाठी देवानं बोलवलं त्या कामाची खात्री झालेली. The work God has called for them, they have the assurance. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तीने सेवकांनी जास्ती 30 भविष्याने केली त्याची खात्रीनं आणि देवापासून हे समजायचं. And when you have the prophecy from 2 or more servants, you have to be assured of that prophecy. पण आहे त्या जागेवर आहे. But he is in the same place. का अवस्था अशी आहे? Why say the condition today? कृपादान तुला देवानं दिलेलं Because आहे. God has given you the gift. आता ज्या देवाच्या दासाकडनं दिलं त्या देवाच्या दासाचं काम नाही की ते कृपादान प्रदीप्त So करणं. it's not the work of the servant who prophesies for you to stir it up. हे तुझं काम आहे की तुला ते प्रदीप्त It's your करायचं. job to lighten it up. हालेलुया. Hallelujah. त्याच्यासाठी तुला आत्मा पण दिलेला आहे. For that God has given you the Spirit. काय पुढे देवाचं वचन सांगतं पहा 7 Further what the word of God says. वाचा. कारण देवाने कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. यास्तव आपल्या प्रभू येशूच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नको. तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाप्रमाणे सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. पुढं बस बरोबर. For God has given us a spirit, not given us the spirit of fear, but of power, of love, and a sound mind. Therefore, do not be ashamed of the testimony of our Lord, nor of his prisoner, but share with me in the sufferings of the gospel according to the power of God. पण या ठिकाणी वचनाचं कंटिन्युटी पहा कशी आहे. And let's see the continuity of the word of God. कारण या कारणास्तव मी तुला आठवण देतो की For this I remind you, देवाचे जे कृपादान माझ्या हात तुझवर ठेवल्याने तुझमध्ये आहे ते प्रदीप्त कर. The gift that is in you through laying of my hand, you have to stir it up. मग सांगितले कारण. So it is the reason is mentioned there. का प्रदीप्त कर? Why should you have to stir it up? प्रकाशित कर. Why should you have to light it का up? ते चकाकणारं ठेव. Why should you have to shimmer it का up? ते उज्ज्वल कर. Why should you have to make it lighten? Because कारण आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, for not a spirit of fear, तर सामर्थ्याचा, a spirit of power, of love, आणि अनुशासनाचा आत्मा दिला आहे. and of a sound mind is given to us. हालेलुया. हालेलुया. आणि कृपादान प्रदीप्त करण्यासाठी ही गोष्ट समजणं फार महत्वाचं आहे. And to stir up the gift, understanding this thing is important. हालेलुया. कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, God has not given us spirit of fear, सामर्थ्याचा, but of power, प्रीतीचा, of love, अनुशासनाचा, and of sound mind, म्हणजे संयमनाचा आत्मा of a self दिलेला control. आहे. हालेलुया. हालेलुया. यास्तव आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी लाज धरू नको, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सो. Therefore do not be ashamed of the testimony of our Lord, nor of his prisoner, but share with me the suffering of the gospel according to the power of God. दुःख सोसण्यासाठी आम्हाला कृपादान प्रदीप्त करणं फार गरजेचं आहे. And to bear the sorrow, we have to stir up the gift. प्रभूविषयीची साक्षीची यास्तव आपल्या प्रभू येशूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नको. So do not be ashamed of the testimony of our God, and nor me of his prisoner. प्रभूविषयीची साक्ष काय आहे प्रिया? What is the testimony of our Lord? हालेलुया. Hallelujah. सगळ्यांना माहिती आहे वधस्तंभ. We know the cross. आणि बायबल आम्हाला सांगतं काय, And the Bible tells us की संदेशाचं मर्म काय आहे. प्रभू येशूविषयीची साक्ष हे संदेशाचं मर्म आहे. And the core of the teaching is the testimony of our Lord. आणि येशूविषयीची साक्ष आम्ही सांगू शकत नाही, कारण ज्यानं ते पाहिले अनुभवले तीच ती व्यक्ती सांगू शकते. And we cannot testify about the Lord because only those who have seen the Lord can testify. आणि येशूविषयीची साक्ष पवित्र आत्म्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. And no one can tell the testimony of our Lord but the Holy Spirit. स्वार्थ सांगण्यामध्ये
लोकांमध्ये आपण सांगण्यासाठी आपल्याला धैर्य असणं फार गरजेचं. So we should have the courage to spread the gospel. म्हणून देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, So he's given us not the spirit of fear, तर सामर्थ्याचा, but of power, प्रीतीचा, of love, आणि संयमनाचा, and of a sound mind. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जोरात म्हणूयात हालेलुया. Hallelujah. म्हणून आमच्यामध्ये धाडस पाहिजे. But we should have the courage in us. माझं कॉलिंग मला देवानं बोलवले हे जर कन्फर्म आहे, If I have my calling from God तर confirmed, मी त्या कॉलिंगला चिटकून राहणार I आहे. should hold tight to the आणि त्या calling. कॉलिंग प्रमाणे मला चालायचं And आहे. according to the calling, I have to lead my बाकी life. काय हो. Anything happens. हालेलुया, Hallelujah. ज्यावेळेस मला पालखी सेवेसाठी, पूर्ण वेळ सेवेसाठी देवानं बोलवलं, When God called me for full-time pastoral ministry, ज्यावेळेस मी ते चर्चचा एल्डर होतो त्यावेळेस ती गोष्ट आहे. when I was elder of the church, it was from that माझी time. बायको विधर्मी कुटुंबातून आलेली, And my wife from a Gentile आणि family. तिला हे काय सहन होत नव्हतं. And she didn't like this. असली कसली सेवा आहे, What kind of ministry is असं this? काम धंदा सोडून कुठे सेवा करत असतात का? You can leave your work and just serve the Lord. बरेच दिवस खडाजंगी आमची व्हायची, And many days we used to quarrel there. मस्त भांडायचं. We used to quarrel every day. कसं भांडायचं? मस्त, कारण मी एन्जॉय करतो, कारण मला माहित होतं की मला देवाने बोलवलं. We used to quarrel a lot because I used to enjoy because God has called me. ती विधर्मी कुटुंबातून आली होती त्यावेळेस की विश्वासामध्ये एवढी नव्हती. She came from other religion and that's why she wasn't strong in faith that time. त्यामुळे ते करायची कटकट. That's why she used to quarrel. आता आहे बायका कटकटच करणार. But wives do quarrel every time. पण ज्यावेळेस तिला कळलं त्यावेळेस ती शांत झाली. But when she understood it, she became quiet. कितीतरी वर्ष माझं ते कौटुंबिक कलह आमच्यामध्ये असायचा. But for many years we used to have the family quarrels. मला काही हे पटत नाही. But she didn't like it. असं काम धंदा करायचं नाही, उगाच देवाची सेवा करत फिरायचं हे काय मला पटत You नाही. shouldn't do any work, just serve the Lord. This is not good. मी आपलं मनामध्ये तुला पटो अगर न पटो, माझ्या देवाला पटले, मला कामासाठी बोलवले, मी जाणार But कामासाठी. I said that God has called me for work, and if you don't like it, still I'll go to serve Him. बरीच लोक होतात की आता मी सगळं सोडून जर सेवेमध्ये आलो तर माझं कसं व्हायचं? Many people say, if I leave everything, come to ministry, what will I do? म्हणून तो सांगत आहे, That way is telling there. आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला Not नाही. a spirit of fear is given us. हालेलुया. मग कॉलिंग जर तुमचं कन्फर्म So असेल if you have confirmed calling, तर पाऊल मागं घ्यायचं नाही. so don't step back. आणि तुम्ही जर पाऊल मागं If you घेतलं take a step back, तर देव जास्त वाट बघत नाही. God won't wait for you. देव दुसरा उभा करतो. God will make someone else there. देवाचं काम कधी बंद होत The नाही. work of God doesn't stop तुम्ही there. तुमची संधी गमावली, You lose your chance, हा तुमचा दोष. that is your fault. हालेलुया. Hallelujah. देवानं तो बोलवलं होतं. God called you, तूच घाबरला, but you are fearful. संसार कसा माझा चालेल, You are fearful for your पोराबाळांचं family, माझं कसं होईल, fearful for your children, बायकोचं कसं होईल, How will my wife survive? संसाराची चिंता, And याची चिंता, the fear of the world. देवाच्या बोलवण्याला काही व्हॅल्यू नाही. And you didn't value the calling that God gave you. मग काय प्रिया? So what else? आयुष्यामध्ये निराशा, And the disappointment in life, आयुष्यामध्ये सर्व प्रकारची उदासीनता, all the sorrows of life. कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. You won't get success in any कारण work ज्या कामासाठी तुम्हाला देवाने बोलवलं होतं because the work God called you for, त्या कामाकडेच तुम्ही दुर्लक्ष केलं. and you didn't pay attention to the work. देवाने दुसरा उभा केला. God makes someone else there. हालेलुया. म्हणून असे धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल. So run in such a way that you will get the prize. हालेलुया. Hallelujah. सुरुवातीला त्रास आहे, In the beginning there's pain. भरपूर त्रास असेल. There's pain, a lot of पण pain. ज्या वेळेस तुम्ही गाडीचा तुमचा वेग पकडा, But when your vehicle will have a speed, हालेलुया. Hallelujah. पण ज्यांना प्रॉफिसी झालेली आहे, those who have had the prophecy on their lives, प्रॉफिसी ती तुम्हाला कॉलिंगची असली the पाहिजे. prophecy is your calling in life. नाही तर मी तुला बंगला देतो, मी तुला गाडी देतो, मी तुला सोनं देतो, ह्या प्रॉफिसीला काही अर्थ नाही. But the prophecy for prosperity like a bungalow ती car is of no prophecy होऊ use. शकत नाही. That is not a कारण prophecy. देवाने पवित्र शास्त्रामध्ये ऑलरेडी दिलेली This आहे. already is given to you in the Bible. तू जर मला विश्वासू राहिलास, If you are faithful to मी me, तुला भरपूर देईन. I will give you a lot. सांगितलं की नाही? त्यासाठी प्रॉफिसीची काय गरज आहे का? As God mentioned it. धार्मिक भरपूर घरं बांधतील, And the righteous will many द्राक्षाची houses, मळे लावतील, and they'll plant a lot of दुसरा vineyards, त्याचा उपभोग घेणार नाही. and you will not take. तोच घे दुसरा उपभोग, मी त्याचा वापर Someone else cannot use it, हा तुलाच तो मिळणार आहे उपभोग. and only you can use it for your benefit. मग आता मी जर तुमच्या जवळ आलो, मी तुम्हाला म्हटलं की प्रभू मला सांगत आहे ब्रदर की तू भरपूर घरं बांधशील. So Lord is telling me, you brother, you'll build many houses. असो शिलोच्या पोराला कुणीतरी जाऊन एखादा सेवक जर म्हटला If someone from some boy of कुठल्या Shiloh, मीटिंग मध्ये, तर मला पूर्ण खात्री शिलोचा ती मुलगा किंवा तुली मुलगी म्हणेल, अहो ही कसली भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं आहे. so if someone tells this thing to someone from Shiloh, he'll tell them already it's mentioned in the Bible. तू घरं बांधशील, You'll build houses, तू द्राक्षीचे मळे you'll लावशील, build many vineyards, त्याचा उपभोग तू घेशील, दुसरा कोणी घेणार and नाही. you'll use it for yourself, not for anyone else. हालेलुया. Hallelujah.
लोक म्हणतील शिलोचा का तू? So people would say, are you from Shiloh? हालेलुया. Hallelujah. ह्याला कुठली भविष्यवाणी म्हणतात? So it's this kind of a prophecy. भरपूर माझ्याकडे माझा बिझनेस फार मोठा चाललेला आहे. So my business is very big. माझी नोकरी चांगली वेल सेटल मी आहे. I have a well settled job. आणि देवाचा दास येऊन म्हणतो की पहा देव मला सांगत आहे बंधू नोकरी सोडून दे, व्यवसाय बंद कर, मी तुला मोठ्या कामासाठी बोलवलेला आहे. And the servant of God comes and tell me, leave your business, leave your job, I'm calling you from a bigger work. प्रॉफिसीचा कस आहे. And that is where your prophecy is tested. मग काय होतं बघा. Then see what happens. जगामधला एक सर्वात मोठं बिलिग्रामलाच ना कोणीतरी बाईनी हँडबिल दिलं होतं ते उद्योगपती तेच होते ना. हा फार मोठे उद्योगपती होते. And a big entrepreneur gave a handbill to Billy Graham. Billy Graham. Pastor Billy Graham. संत पौलानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं अशी ती व्यक्ती. And the greatest servant of God after Saint Paul. सिग्नलला त्यांची गाडी थांबली होती. And he was waiting at the signal. आणि एका वृद्ध स्त्रीनी सेविकीनी त्यांना गाडीमध्ये एक ट्रॅक दिलं, हस्तपत्रिका दिली. An old servant of God gave him a handbill. आणि ती हस्तपत्रिका वाचून त्या देवाच्या सेवकाचं परिवर्तन झालं. And the servant of God was converted after reading the tract. त्याने आपला पूर्ण बिझनेस बंद करून टाकला. He closed his business. आणि देवानं बोलल्याप्रमाणे सुवार्तेच्या कामामध्ये ते उतरले. And according to the calling of God, he got in the job of spreading the gospel. जगातले सर्वात मोठे सुवार्तिक ते होऊन गेले. And he became the greatest gospel spreader in the world. देवानं बोलवलं. And God called him. प्रभू मी तयार आहे. God, I am ready. माझ्यासाठी कोण जाईल? Who will go for me? मी तयार आहे. I am ready. मला बोलवलेलं आहे. And God has called me. ही झाली प्रॉफिसी. This is a prophecy for you. तुला सोनं मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल, काही उपयोग नाही. You will get gold, you will get property, it's of no use. आमेन. Amen. बा प्रीतीचा व धैर्य अनुशासनाचा संयमाचा आत्मा दिला आहे. And spirit of power, love and sound mind. आणि मग प्रियानो आज तो आत्म्याविषयी आम्ही शिकत असताना So while we are learning about this spirit today, मागच्याच मी तुम्हाला सांगितलं रोमकराच्या पत्राचा 12व्या अध्यायाच्या 16 वचनामध्ये आपण आलो होतो प्रियानो. And Romans 12:16 we saw last time. त्यानंतर नीतिसूत्राचं 22:4 आणि 29:23 ही वचनं आम्ही पाहिली. And Proverbs 22:4 and 93. आता आम्ही पुढे जात आहोत. And we'll go further. काय लिहिले 16व्या 15व्या रोमकराच्या 12व्या अध्यायाच्या 16 वचनामध्ये वाचा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. परस्पर एक चित्त असा. परस्पर एक चित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. तर लीनतेच्या गोष्टीने ओढले जा. तर लीनतेच्या गोष्टीने ओढले जा. आपणाला शहाणे समजू नका. आपणाला शहाणे समजू नका. And be of the same mind towards one another. Do not set your mind on high things, but associate with the humble. Do not be wise in your own opinion. लीनतेच्या गोष्टीने काय करा? ओढले जा. And you have to associate yourself with the humble. लीनता आणि नम्रता त्याचे फायदे आम्ही पाहिले प्रियानो. So we see the benefits of meekness and humbleness. पारितोषिक आहे जीवन, धन, सन्मान त्या ठिकाणी आहे. And the gift of that is life, honor and respect. सन्मान त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतो. We get the honor there. यशाच्या ग्रंथामध्ये काय लिहिले पहा. And Isaiah we see 57 अध्याय यशाच्या ग्रंथाचा आणि त्याचं 15 वचन. Isaiah 57 and 15. कारण जो उच्च परमथोर आहे. जो अक्षय स्थितीत वास करतो. जो अक्षय स्थितीमध्ये वास करतो. ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे. ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे. तो असे म्हणतो. मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. मी उच्च आणि पवित्र स्थानी बसतो. तसा ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे. त्याच्या ठायी मी बसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो. व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. अनुतापी जनांचे हृदय मी काय करतो? उत्तेजित करतो. हालेलुया. Isaiah 57:15. For thus says the high and the lofty one, who inhabits eternity, whose name is holy. I dwell in the high and holy place with him who has a contrite and humble spirit, to revive the spirit of the humble and to revive the heart of the contrite ones. Hallelujah. Hallelujah. पण या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते कारण जो उच्च व परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो मी उच्च
व पवित्र स्थानी बसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठाई मी बसतो. For thus says the high and the lofty one, who inhabits eternity, whose name is holy. I dwell in the high and the holy place with him, who has a contrite and humble spirit, to revive the spirit of the humble and to revive the heart of the contrite ones. या ठिकाणी देव म्हणतो, God says मी here, उच्च स्थानी बसतो. for I am dwelling in the high and the lofty places. हालेलुया. Hallelujah. जो उच्च स्थानी बसतो, So one who is seated on the high place, तो कशी वेळ आली तरी खाली बसेल का हो? so will he sit down in any situation? तो सर्वोच्च देव आहे. He is the most high. मग तो उच्च स्थानावरच बसणार He आहे. is he'll be sitting on the high place only. तो अक्षय स्थितीमध्येच बसणार आहे. He dwells in eternity. हालेलुया. Hallelujah. आठो सिंहासनावर विराजमान असलेला. He is seated on an unmovable throne. आता पुढे अतिशय महत्वाची गोष्ट And आहे. further important पण thing, पुन्हा एकदा ते बघा, जो उच्च, the high, जो परम पवित्र, he is the most holy, परम थोर आहे, he is the great one, जो अक्षय स्थितीत वास करतो. who inhabits in eternity. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही अशी स्थिती. And eternity means an indestructible state. जगामध्ये जे आहे ते दिसतं ते सगळं लय पावायला, लय The things that are in the world you see will get destructed पावत one day. जातो. It will get destroyed one day. मनुष्य आयुष्य वयाने जसा जसा वाढतो, When a man grows by age, तसं तसं तो आणि तो त्याची शक्ती कमी कमी होत जाते. and his strength gets lowered. तसंच आम्ही पाहतो प्रत्येक सजीवाचा आहे. So for all body it is like that. प्रत्येक गोष्ट तशी आहे. Everything is like पण that. देव असा आहे So Lord is so, की जो अक्षय स्थितीमध्ये वास करतो, he inhabits eternity. म्हणजे क्षय होत नाही So he doesn't get destroyed. अशा स्थितीमध्ये तो वास करतो. त्याचं वैशिष्ट्य He आहे. dwells in that state, that is quality. ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, Whose name is holy. तो असे म्हणतो. He says so. तो स्वतः सांगत आहे. So he is saying himself. ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे तो असे म्हणतो, Whose name is holy, he says मी so. उच्च व पवित्र स्थानी बसतो. I dwell in the high and holy place. कारण तो सर्वोच्च देव आहे. Because he is the most high. तो परात्पर देव आहे. He is the तो greatest. सृष्टीचा निर्माण He is the करता देव creator आहे. of nature. म्हणून बायबलमध्ये सांगतो, तो म्हणतो मी उच्च आणि पवित्र स्थानी बसतो. I dwell in high and holy place. कुठं बसतो देव? Where does he उच्च आणि seated? पवित्र स्थानी. He is seated in the high and the holy place. अपवित्र ठिकाणी तो वास करत नाही. He doesn't dwell in unholy places. बायबलमध्ये सांगतो तुझ्या छावणीतलं आणि जे अमंगल गोष्टी ते काढून So टाक. Bible says, take away the evil from your camp. म्हणजे देव तुझ्यामध्ये वस्ती So करेल. God will come and dwell there. जग काय म्हणतो की मी माझं सगळं कुभांडाने घेतलेलं मी आणि गरीबाला देऊन टाकतो. And Zacchaeus says, I'll give away everything to the poor. ते वाटून टाकतो. I'll distribute to them. त्याची छावणी त्याने शुद्ध केली. He purified his camp. आणि बायबल सांगतं की येशू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त And झालं. Bible says, Jesus says that today this house is saved. कारण देव त्या ठिकाणी आला. Because God came मग या there. ठिकाणी बायबल असं सांगतं, So the Bible tells मी us, उच्च व पवित्र स्थानी बसतो. I'm dwelling in the high and lofty तसा places. ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे So- त्यांच्या ठाईही मी बसतो. So with him who has a contrite and humble spirit, I dwell with the humble. पहा आता या ठिकाणी एक मस्त गोष्ट देव आम्हाला So सांगतो. important thing God tells here. अनुतापयुक्त आणि नम्र चित्त. A contrite and a humble spirit. तसे ज्याचे चित्त अनुतापयुक्त आहे Who has a contrite spirit व नम्र आहे. and a humble spirit. हालेलुया. म्हणजे तो अनुतापयुक्त म्हणजे पश्चातापी अंतःकरणानं प्रभूला शरण जातो. So who has a contrite heart means a repentful heart. He goes before God. जो नम्र चित्तानं प्रभूला शरण With the येतो. humble spirit who surrenders to God. आता देव कुठं सांगतो व उच्च स्थानामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये मी बसतो. So God tells, I dwell in the high and holy म्हणजे places. जी कोणी व्यक्ती ज्याचं चित्त अनुतापयुक्त आहे So the- आणि नम्र आहे, So the person who has a contrite and humble spirit, म्हणजे देव त्याचं चित्त किंवा देव त्याचं मन किंवा देव त्याचं हृदय so God, his heart, his mind or spirit, त्याला बसायच्या पात्रतेचं करतो. he makes it on the level that he can sit with God. हालेलुया. Hallelujah. म्हणजे तुमचं चित्त तो उच्च करतो प्रिया. He makes it worthy for him. तुमचं चित्त तो पवित्र करतो. He makes your heart कारण holy. तो खाली तर बसणार नाही. Because he'll not sit त्याचं down. ठिकाण वरतीच आहे. His place is on high. उच्च स्थानावर तो बसतो. He sits on the high पवित्र place. स्थानावर बसतो. Sits on the holy मग एखादी place. व्यक्ती जेव्हा अनुतापयुक्त होऊन किंवा नम्र चित्तानं त्याच्याकडे जाते, So when a person comes to it with a contrite and humble spirit, देव त्याचं चित्त, देव त्याचं हृदय उच्च करतो. God makes his heart
on the high place. पवित्र करतो. He makes it holy. आज जर देव माझ्या हृदयामध्ये आहे, If God is in my heart today, आज जर देव तुमच्या हृदयामध्ये आहे, if God is in your heart today, याचा अर्थ तुम्ही अनुतापयुक्त आणि नम्र चित्तानं प्रभूला शरण गेलेले this आहे. means you have surrendered to God with a contrite and humble spirit. आणि देवाचं वास करण्याचं किंवा बसण्याचं ठिकाण हे उच्च असतं, पवित्र असतं. The throne of God, his seating place is only always on high. तुमचं हृदय त्या पात्रतेचं देव करतो, तुमचं मन तुमचं चित्त त्या पात्रतेचं करतो. God makes your heart and mind worthy of that place, आणि मग तो तिथं बसतो. and then he sits there. हालेलुया, Hallelujah, हालेलुया, hallelujah, हालेलुया, Hallelujah. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. Your body is the temple of Christ, हालेलुया, आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास and the करतो. spirit of God dwells in it. त्यामध्ये म्हणजे कुठं? Where in your body? तुमच्या हृदयामध्ये. In your heart. हालेलुया, Hallelujah. किती अद्भुत तो देव आहे. It is a marvelous God. आमेन, Amen. हालेलुया. आहे की नाही चांगली गोष्ट? हा. देवानं पहिल्यांदा तुमचं हृदय उच्च केलं, So God edified your heart first. देवानं ते पवित्र केलं, God made it holy. आणि मग देवानं येऊन त्या ठिकाणी आपला वास केलेला आहे, तो त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. हालेलुया. Then God came and dwelled in it and sat there. म्हणून तो म्हणतो मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. Then he says, I dwell in the high and holy तसा place. ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्याही ठाई मी बसतो. So who has a contrite and humble spirit, I dwell in him also. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल मला सांगतं की तुम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक आहात, म्हणजे उच्च स्थानावर बसवलेले तुम्ही लोक आहात. So Bible says your people are seated on the holy place or the high place. जेणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो. So that to revive the heart of the contrite one. आत्म्याचं संजीवन. And to revival of the heart. रिवायवल आम्ही पाहतो. रिवायवल मीटिंग आम्हाला सगळ्यांना परिचित आहे. And we all know about revival meetings. संजीवनाची सभा. Revival meetings. मग लोकांना फक्त तेच लागतं. So people just want that. संजीवनाची सभा. Revival meetings. मग देव आता तिथं मला आशीर्वाद देणार आहे. So God will bless me when I go there. किती वर्ष झाली तारणात येऊन? How many years you have been saved? मग तो प्रत्येक एवढ्या 15 वर्षात फक्त त्याने एकच काम केलेलं आहे. So 15 years he's just done one thing. रिवायवल मीटिंग अटेंड He करायची. went to revival meetings. आता एकदा रिवायवल आलं की ते प्रदीप्त ठेवणं तुमच्या हातामध्ये आहे. And when you get the revival ones to make it stir it up, it's in your hands. आत्मा संजीवित झाला की ते संजीवन टिकवण्याचं काम कोणाचं आहे? ज्याचा आत्मा संजीवित झालाय त्याचं आहे की नाही? So when the spirit is revived, to make it last is your job. हा, पुन्हा नाही तर कृपादानासारखं होईल ते. So then it would become like the gifts of the spirit. आम्ही संजीवनाच्या 6 वर्षानुवर्षे अटेंड करतो. We go attend revival meetings for years. पण आहे तिथंच आहे. But we are in the same place. आणि मग आम्ही पाहतो आम्हाला जो वाटतं की जितक्या मी मीटिंग अटेंड करतो तितका मी लय भारी विश्वास असणार. So more and more we attend meetings, we feel that we are more and more we are faithful to God. काय तुम्ही भारी नाही. You are not great. असे काही तुम्ही तुमची स्वतःची फसवणूक करत आहात. And you are deceiving yourselves. मग नम्र जनानी ज्या नम्र अंतःकरणानं तुम्ही प्रभूला सादर होता. So when you present yourself with a humble spirit to God, तो काय करतो? What does he do? नम्र जनाच्या आत्म्याचे संजीवन करतो. आमेन म्हणा. He revives the heart of the contrite ones. कसा करतो? How does he do that? पवित्र आत्म्याचं दान देव. By giving the gift of the spirit. भित्रेपणाचा नव्हे. Not of the fear. सामर्थ्याचा. But of power. प्रीतीचा. Of love. आणि कुठला? संयमनाचा आत्मा. And of a sound mind. सुज्ञपणाचा, समंजसपणाचा, मी पाहतो परमेश्वराच्या भयाचा, ज्ञानाचा आत्मा. And a spirit of fear, understanding, good counsel. आता तो आत्मा आमच्यामध्ये येतो. The spirit comes in us. माझा आत्मा संजीवित होतो. My spirit is revived. आता माझ्या आत्म्याचं संजीवन मला टिकवायचं आहे. If I have to make my revival last, माझा आत्मा so my spirit आणि ज्या आत्म्यानं मला संजीवित केलेलं आहे and the spirit that has तो revived me, आत्मा एक होणं गरजेचं आहे. both have to become मग तो one. एक कसा होईल? How will they become one? आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Through the walking by the guidance of the spirit. आमेन म्हणा. Amen. हालेलुया. Hallelujah. मग हे चालणं काय आहे? So what is this walking in the ते spirit? क्रियाशील विश्वासाचं दर्शक आहे. That shows an active आणि faith. जितकं तुम्ही चालता, More and more you walk, जितकं तुम्ही क्रियाशील राहता, more and more you are active, जितकं तुम्ही प्रदीप्त होता, more and more you are radiant. कृपादान प्रदीप्त होतं, Your gift becomes lightened प्रकाशमान up. होतं, It becomes full of light. उज्ज्वल होतं, It becomes radiant. चकाकणारं ठरतं. It becomes आणि shimmering. जितकं तुम्ही त्याच्यामध्ये चालाल, More and more you walk in it. रोज चकाकी वाढणार आहे. More and more. Every कारण day shine will grow. अक्षय स्थितीमध्ये वास करणारा देव Because God who dwells in eternity माझ्या हृदयामध्ये आहे. is in my heart. म्हणजे माझं हृदय क्षय पावणार आता राहिलं. So my heart won't get defeated. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. अक्षय स्थितीमध्ये
in the eternal state. लक्षात घ्या, Remember this. हा देवानं दिलेला आशीर्वाद आहे. The blessing God has given you. जेणेकरून नम्र जनाच्या आत्म्याचे मी संजीवन करतो. So I revive the spirit of the humble. अनुतापी जनांचे हृदय मी उत्तेजित करतो. And revive the heart of the contrite ones. हालेलुया. Hallelujah. आता एखादा मी पाहतो खेळाडू जो असतो, We see a sports person. आणि मग काय काय खेळाडू जरा आगाऊपणा करतात. And some sports persons are naughty. उत्तेजन येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अधिक एनर्जी मिळण्यासाठी काही इंजेक्शन्स वगैरे घेतात. So to get more energy or to get more strength, they take some kinds of steroids. आणि एकदा त्या औषधाचं हे परिणाम कमी व्हायला लागला, And once the effect of the steroids goes down, प्रभाव त्याचा कमी व्हायला लागला, once the effect goes down, त्या मनुष्य एकदम हे निष्क्रिय होऊन जातो. and that person becomes inactive. मग त्याला परत ते उत्तेजित होण्यासाठी पुन्हा ते ड्रग्स घ्यावे लागतात. But again, to become strong, they have to take the medicine. पण हे चुकीचं आहे. It's wrong. मग आमच्या हृदयाला उत्तेजित करणारी कुठली गोष्ट आहे? So what is the thing that revives our spirit? हालेलुया. मी संजीवन, आत्म्याचं मी संजीवन करतो आणि अनुतापी जनांचे हृदय मी उत्तेजित करतो. And I revive the spirit of the humble. अनुतापी आम्ही अशा अवस्थेमध्ये देवाला शरण आलं पाहिजे. And with a contrite state, we have to surrender ourselves to God. भग्न आणि अनुतप्त हृदय देव तुच्छ मानत. And God doesn't despise a contrite and repentful heart. तर देव ते हृदय काय करतो? So what God does to the heart? उत्तेजित करतो. God excites the heart. हालेलुया. Hallelujah. आणि अशा रीतीने ते उत्तेजित करतो. And God encourages in such a way. एकदा ते उत्तेजित झालं, once it is encouraged, पुढे ते उत्तेजन तुम्हाला टिकवायचं आहे. you have to make the encouragement last. प्रभूमध्ये अधिक चालून, walk more in Lord. आपलं हृदय देवाला स्वाधीन करून, you have to present your heart to God. आपल्या अंतःकरणाचे अग्रत्वाच्या फाडा प्रभूला आपल्या अंतःकरणात घ्या. You have to tear up your heart and invite God in your heart. आमेन. Amen. नम्र जनांसाठी असा मोठा आशीर्वाद आहे. So for the humble, such a big blessing is देव there. म्हणतो मी उच्च आहे. God says I am on high. मी परम थोर आहे. I am the greatest. मी अक्षय स्थितीमध्ये वास I dwell in eternity. ज्याचे नाम पवित्र आहे मी तो असे म्हणतो. Whose name is holy, he says so. मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. I dwell in high and holy place. तसा ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र त्यांच्या ठाईही मी वास करतो. And also in him who has a contrite and humble spirit. हालेलुया. आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही त्या नम्र आणि अनुतापयुक्त अंतःकरण देवाकडे येतात, देव तुमचं हृदय त्याला बसण्याच्या पात्रतेचं करतो. When you come to God with a contrite and repentful heart, God makes your heart worthy for him to sit in your heart. म्हणजे करतो कसं करतो? तो उच्च करतो. So he makes your heart on high. पवित्र करतो. He makes it holy. राजा सिंहासन सोडून कुठं बसेल का हो? The king cannot sit anywhere but his throne. बसेल का? Can he sit anywhere? नाही बसणार. He cannot sit. आणि तुमचं हृदय त्याचं सिंहासन आहे. And your heart is his throne. किती जणांचा विश्वास आहे? How many of you believe it? हालेलुया. Hallelujah. म्हणून आपलं चित्त स्थैर्य सोडू नका. So don't leave the stability of your heart. देवानं तुम्हाला कसं दिला? आत्मा संजीवनाचा. आम्ही पाहतो भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला. And God has given the spirit of power, love, sound mind, not of fear. हालेलुया. Hallelujah. आणि त्याच नम्र भावामध्ये आता जे आम्ही पाहिलं पुढे असं सांगितलेलं आहे की त्याच लोकांना स्वर्गाचं राज्य आहे जे स्वतःला नम्र करतात. And in the same humility it is written, only those people have the kingdom of heaven who humble themselves. मत्ते कृष्णवर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. Matthew 18 and 4. यास्तव जो कोणी आपणाला या बालकासारखा लीन करेल तोच स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. Assuredly I say to you, unless you are converted and become like little children, you will by no means enter the kingdom of heaven. फक्त 4थं वचन वाचलं का 1 ते 4 वाचलं? हा, पहिल्यापासून वाचू. हा, पहिल्यापासून. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण? माणसाला पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मोठा कोण? तो का मी? And a man, this is the biggest question for man, who is bigger, he or me? मला मोठं म्हणा. And say that I am great. मोठा कोण? तिथं पण तीच येशू भेटल्यानंतर सुद्धा मोठा कोण? And they are just asking who is great. वाचा ब्रदर.
तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हास खचित सांगतो तुमचे मन काय झाल्याशिवाय वळल्याशिवाय म्हणजे ते नम्र झाल्याशिवाय तुमचं मन वळल्याशिवाय तुमचं मन नम्र झाल्याशिवाय व तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. मन वळल्याशिवाय आणि बालकासारखं झाल्याशिवाय. हालेलुया, हालेलुया. At that time the disciples came to Jesus saying, "Who is the greatest in the kingdom of heaven?" Then Jesus called a little child to them, set him in the midst of them, and said, "Surely I say to you, unless you are converted and become like little children, you will by no means enter the kingdom of heaven." मन वळल्याशिवाय आणि या बालकासारखं तुम्ही झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार. Unless your mind is turned, you become like little children, you won't enter the kingdom of heaven. रोमकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. म्हणजे तुमचं मन वळलं पाहिजे, त्याचं रूपांतर झालं पाहिजे, ते नम्र झालं पाहिजे, ते अनुतापयुक्त झालं पाहिजे. म्हणजे तुमचा आत्मा संजीवित मी करेल. कसा करेल? संयमनाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा, धैर्याचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा तुम्हाला देव देणार आहे. And that is why when the servant of God writes a letter to the Romans, he said, "Be transformed by the renewing of your mind." Means you have to become humble, you have to become contrite, you have to become understanding, of spirit of good counsel, wisdom and faith. म्हणून आम्ही पाहतो ते थेसलोनिकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये मी पाहिलं की चित्तस्थैर्य सोडू नका. So second Thessalonians, it is written that do not leave the stability of your heart. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या आगमनाविषयी सांगितले. It's written about second coming of Christ. म्हणून आम्ही पाहतो की आमचं चित्तस्थैर्य आम्ही सोडता कामा नये. So we should leave नाही. So we should leave the stability of our heart and should not be shaken immediately. हालेलुया, हालेलुया. दचकतो कोण? Who gets scared immediately? जे अंतःकरणाने लेचेपेचे आहेत. They who are weak in spirit. एखादा कुठला तरी हॉरर मूवी आली थिएटरला, if they see a horror movie in theaters, कमकुवत हृदयाच्या मनुष्याने बघू नये. And the people with a weak heart should see it. पूर्वी म्हणजे जेव्हा नुसतं सिंगल स्क्रीन थिएटर होते आम्ही तरुण असताना त्यावेळेस ते होतं. Whenever there were single screen theaters, they used to put a warning there. एखादा हॉरर मूवी आला, if there's a horror movie, आणि मग काय तिथं हेड त्याला ॲडल्ट एज सर्टिफिकेट असायचं. And it is to have a rating for that. आणि ते न्यूजपेपर वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये ते लिहिलेलं असायचं, कमकुवत हृदयाच्या माणसाने हे चित्रपट बघू नये. It should be written in the ad in the newspaper that people with a weak heart shouldn't see the movie. काय माहितीये का? And what are the heights there? जे कमकुवत हृदयाचे ते जास्त गर्दी करायची बघा. And people who had a weak heart, they used to make a lot of crowd there. आगाऊपणा, and it's naughtiness. म्हणून मी पाहतो की कमकुवत हृदय असतं, so who have a weak heart दचकतात, get scared easily. पण ज्यांचं हृदय but those who have a उत्तेजित झालेले आहे, have a excited and a strong heart, पवित्र आत्म्याने भरलेला, filled with the spirit, ते दचकून चित्तस्थैर्य सोडत नाही. they don't get scared and leave the stability of the heart. चित्तस्थैर्य सोडत नाही. those who don't leave the stability of the heart, ते लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये पात्र ठरले जातात. those people become worthy in the kingdom of heaven. Hallelujah. पात्रता, योग्यता तुमची तशी पाहिजे. and your worthiness is tested likewise. आत्ताच्या परिस्थिती बघून अनेक विश्वासाने पण घाबरलेले. in many situations in today's days, many believers are scared. त्यांचं चित्तस्थैर्य त्यांनी सोडलेलं आहे. they have left the stability of the heart. दचकून गेले. तर असं का होतंय? they are scared immediately. why is all this happening? म्हणून आपलं हृदय उत्तेजित असणं गरजेचं. so your heart should be encouraged always. आपला आत्मा संजीवित असणं गरजेचं. the spirit should be revived always. त्यासाठी संयमनाचा आत्मा माझ्यामध्ये पाहिजे. for that I need to have the spirit of self control. आत्म्यामध्ये माझा आत्मा मी आणि माझा आत्मा एक होणार आहे. my spirit should be one with the spirit of God. संजीवित मी असणार आहे. I will be revived. कुठल्याही बातमीला मी घाबरणार नाही. I won't fear any news. कुठल्याही वाईट बातमीला मी घाबरणार I won't fear wrong news. कारण जी चांगली बातमी ऐकली माझ्या तारणाच्या दिवशी, the good news that I have heard on the day of my salvation, त्या बातमीचं प्रभुत्व तितकं जबरदस्त आहे, and the power of that news is so great. कुठली बातमी चुकीची जरी कानावर आली तरी ती बातमी परत त्या पॉझिटिव्ह की त्याच्यामध्ये होकारात्मक परिवर्तन करण्याचं सामर्थ्य असतं. सामर्थ्य त्या सुवार्तेच्या शब्दामध्ये आहे. even if there's a wrong news, the gospel has the power to make the wrong news positive. म्हणून तो बायबल सांगतो की संकटात विश्वासू लोक जय उत्सव करतील. so the Bible says in trials the righteous
rejoice. जगामध्ये एकच समूह असा आहे, There is only one group in the जो church. संकटातही विजय करतो, So those who rejoice in problems. आणि ते आहे जिवंत देवाची जिवंत मंडळी. And the living church of the living God. कारण जी चांगली वार्ता त्यांनी ऐकलेली आहे, So the good news that they have heard, ती सुवार्ता ज्यांनी ऐकलेली आहे, the good news that they त्या have heard, सुवार्तेचा प्रभावच असा आहे, the impression is that वाईट बातमी आली if a wrong news comes तरी up, तो प्रभाव त्याला नामशेष करून टाकतो. the power of the good news destroys the wrong news. संकटाच्या काळामध्ये विश्वासचे लोक संकटानंतर जो मोठा आशीर्वाद ठेवलाय त्याच्याकडे विश्वासानं बघून आनंद करत असतात. And the believers look at the greater blessing after the trials and then they rejoice. आणि म्हणत असतात परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. या स्वार्थेच्या शब्दातून आलेलं हे सामर्थ्याचे शब्द आहेत. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And these words have come from the powerful words of the gospel that our God is good and his mercy endures forever. चित्तस्थैर्य तुमचं ढळून द्यायचं नसेल, So if you don't want to lose the stability of your heart, एक काम करा. we have to do one thing. ज्या युगामध्ये अशा चुकीच्या बातम्या येतात, The world that the bad news comes from, त्या युगाबरोबर समोरफ होऊ नका. do not become one with this world. तुमचा आत्मा संजीवित केलेला आहे, Your spirit has been revived. पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे, You have got the Holy Spirit. संयमनाचा आत्मा तुम्हाला You have मिळालेला got आहे. spirit of self-control. चित्तस्थैर्य सोडू नका. Do not lead the या stability. युगाबरोबर समोरफ होऊ नका. Do not become one with the world, आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ but द्या. be transformed by the renewal of your mind, यासाठी की देवाची परिपूर्ण ग्रहणी इच्छा काय ते तुम्ही समजून घ्यावी. so that you will understand what is the great and the good will of आणि God. देवाची इच्छा काय आहे, What is the will of God? प्रत्येकानं सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं Everyone should attain the knowledge of आणि the truth सार्वकालिक जीवनाचा वाटा त्याने मिळवावा. and have a part in the eternal आणि life. त्यासाठी बायबल मला सांगतं आत्म्याने भरलेले व्हा. And for that the Bible says, be filled with the Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk by the guidance of the Spirit. देवाने तुमचा आत्मा संजीवित केलेला आहे, And God has revived your spirit. ते संजीवन तुम्हाला टिकवायचं आहे. You have to make it last. हृदय तुमचं उत्तेजित केलेलं Your heart आहे, has been encouraged. उत्तेजन तुम्हाला टिकवायचं आहे. You have to make the encouragement हालेलुया. sustain. आणि त्यासाठी तुम्हाला टॉनिक दिलेला आहे, For that you have given the medicine, देवाचं वचन. the word of God. हालेलुया. जितकं वाचाल More you read it, तितका त्या वचनाचा प्रभाव तुमच्यावर असणार आहे. more the Spirit would have the जितका त्या impression on you. वचनाचा प्रभाव तुमच्यामध्ये, More the impression is on तेवढं you. तुमचं हृदय उत्तेजित असणार आहे. More your heart will be जेवढा encouraged. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालाल, More you walk by the तेवढं guidance of तुमचा the आत्मा Spirit. संजीवित असणार आहे. More your spirit will be revived, आणि तुम्ही चित्तस्थैर्य सोडणारे लोक ठरणार and नाही. you won't leave the stability of your heart. स्थिर चित्ताचे लोक, And people of a steady heart, स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल a man आहे. with a steady heart has a lot of blessings. हालेलुया. हालेलुया. आता ह्या आज्ञा कशा देवानं दिलेल्या आहेत, How God has given these commandments, पुढच्या रविवारी पाहूया let us see देवाच्या it next week. हालेलुया. हालेलुया. या आठवड्याचं वचन जरा मोठं आहे, The verse of the week is big, पण मला वाटतं की सगळ्यांनी हे पाठ करावं. but I feel everyone should learn this by heart. हो, पाठ करावं. पाठ करणार बाय हा ते तर पण हाय पाठ का आपल्याकडे मराठीत पाठ करणं, इकडं इंग्लिशमध्ये म्हणते बाय हार्ट. मेमराईज. ओके. हां मेमराईज करायचं म्हणजे सारखं आठवायचं, ते आठवणीत ठेवायचं. ठीक आहे. यशाचा ग्रंथ 57 अध्याय त्याचं 15 वचन वाचा. कारण जो उच्च, हा माझ्या मागे सगळ्यांना ब्रदर तुम्ही वाचा, मग मी वाचतो, मग माझ्या मागे म्हणतील. मस्त करूयात एकदम. कारण जो उच्च, कारण जो उच्च परम थोर आहे, परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो, तसे ज्याचे चित्त, तसे ज्याचे चित्त अनुतापयुक्त, अनुतापयुक्त व नम्र आहे. असं म्हणा. अनुतापयुक्त व नम्र आहे, अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठायी मी बसतो, त्याच्या ठायी मी बसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे, नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो, मी संजीवन करतो
व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. आमेन. नम्र असल्याचे हे आशीर्वाद आहे. And these are the blessings of being humble. आणि म्हणून प्रियानो, and so beloved, आपलं चित्त प्रभूच्या स्वाधीन करूया. Give your hearts in the hands of God. स्थिर ठेवूया. Keep it steady. घाबरू नका. Do not be fearful. तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Good news is there for you. तुमच्या तारणाच्या दिवशी तुम्ही ती ऐकलेली आहे. On the day of your salvation you heard it. तीच बातमी तुम्हाला रोज चार्ज करत आहे. And this news will charge you every day. हालेलुया. Hallelujah. देवाचा दास सुद्धा गाण्यामध्ये म्हणतो, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का. And the servant of God says, I'll celebrate the birth of Christ every day from today. Amen. Amen. पूर्ण शुभवर्तमान. The complete gospel. ख्रिस्ताचा जन्म, the birth of Christ, ख्रिस्ताचं ठार मारलं जाणं, the death of Christ, ख्रिस्ताचं पुरलं जाणं, the burial of Christ, पित्याच्या गौरवानं तिसऱ्या दिवशी जिवंत होणं, by the glory of the Father, the resurrection of Christ, शिष्यांना दर्शन दिलं देणं, appearing to his disciples, स्वर्गारोहण होणं, the ascension to heaven, आणि पुन्हा येण्याची धन्य आशा प्राप्त होणं, and the blessed hope of the second coming. देवाची आशा आम्हाला निराश करत नाही. And the hope of Christ doesn't disappoint us. हालेलुया. Hallelujah. अनुताप युक्त जर तुम्ही आहात, नम्र जर तुम्ही आहात, तो तुमचं चित्त देवानं उच्च केलेलं आहे आणि त्यामध्ये देव वास करत आहे. So if you're contrite, if you're repentful, your heart has been edified and God dwells in your heart. मग हृदय जर उत्तेजित केलेलं आहे तर पटकन उडी मारून उभे राहा. हालेलुया.